प्रहार शेतकरी संघटना यांच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती गाव येथील आगीत बाधित चव्हाण कुटुंबाला मदतीचा हात देण्यात आला। दगडू चव्हाण यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून घरातील कपडे, अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या। या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे। घटना घडून 15 दिवस उलटूनही शासन किंवा प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पुढे सरसावले। संघटनेचे अजित कुलकर्णी यांनी संबंधित तहसीलदार जमदाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली। यावेळी प्रशासनाकडून शक्य ती मदत करण्यात येईल असे आश्वासन देखील देण्यात आले। दरम्यान प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चव्हाण कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना गहू, तांदूळ, डाळ, तेल तसेच इतर आवश्यक अन्नधान्याचे किट देऊन दिलासा दिला। या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबाला आधार मिळाला असून प्रशासनानेही तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। नमस्कार, अजित कुलकर्णी, प्रहार शेतकरी संघटना। आज मला यांच्याकडनं दगडू फुलचंद चव्हाण यांच्याकडनं सकाळी फोन आला की माझं घर पूर्ण सगळं आगीमध्ये खाक झालेलं आहे, जळून। त्याचं कारण काय समजलं नाही। असं असताना मी आमचे शेतकरी राठोड यांना भेटून संबंधित गोष्टीची चौकशी केली तर पूर्ण आता पाहिलं की पूर्ण घर जळून खाक झालेलं आहे। लहान मुलांना खायला धान्य नाही, नशीब जनावर तर वाचले। मग असा प्रसंग निर्माण झाला असताना संबंधित तहसीलदार दक्षिण सोलापूरचे जमदाडे साहेबांनी यांना फोन केला। जमदाडे साहेबांचा फोन बिझी लागला, परत त्यांचा फोन आला आणि प्रशासनाकडून जेवढी काही मदत देता येईल तेवढी मदत द्या असं मी जमदाडे साहेबांना विनंती केलेली आहे। आणि प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने गहू असेल किंवा तांदूळ असतील, जे काही छोटंसं किट आहे, डाळ वगैरे, शेंगा, साखर, त्या पद्धतीचं फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रहार शेतकरी संघटनेकडनं त्यांना मदत करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून असं म्हणजे खरं तर त्यांना अश्रू अनावर होत होते। त्यांची एक सांगायची टेक्निक होती की बाबा आजपर्यंत प्रशासन, शासन आणि आजूबाजूचे कोणी पॉलिटिकल लोक किंवा जे काही असणे नगरसेवक, लोकप्रतिनिधी कुठलेही त्यांना भेटायला आले नाहीत। तर प्रहारच्या माध्यमातून जेवढी काही मदत होईल तेवढी मदत आम्ही केलेली आहे। ती मदत त्यांनी केल्यानंतर संबंधित बाकीची काही मदत असेल शासन किंवा प्रशासनाकडनं ती त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न मी 100% करेन। आणि आत्ता तहसीलदारांना सुद्धा फोन झाला, तहसीलदारांनी शब्द दिलेला आहे की बाबा मी त्यांना कसल्याही पद्धतीने प्रशासनाची मदत करू, कलेक्टर साहेबांकडे जे काय असेल ते फॉरवर्ड केलेला आहे विषय। तर शेतकऱ्यांसाठी कोणी नाही, शेतकरी मेला, शेतकरी गेला, शेतकऱ्याच्या धान्याला हमी भाव नाही, तुरीला हमी भाव नाही, कापसाला हमी भाव नाही, ऊसाला हमी भाव नाही। जे काय आहे फक्त आणि फक्त शेतकरीच यामध्ये मरतो। आणि जे काही लोकप्रतिनिधी असतील मोठमोठे, नुसतं फॉर्च्युनर गाड्या वगैरे, एसी गाड्या फिरणारे, त्यांनी कृपया या शेतकऱ्याकडं लक्ष द्यावं आणि होता येईल तेवढी मदत प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल यांना विनंती करतो की या शेतकऱ्याला मदत करावी। धन्यवाद। फुलचंद दगडू चव्हाण, मी म्हणताना दक्षिण सोलापूर मुस्ती इथनं बोलतोय। आज कमीत कमी घर जळून 15 दिवस झालं, कोणी दखल घेतली नाही, कोणी नेते आले नाही, काय पण आले नाही। कसं आहे, राहायला कापड नाही, ते खायला काय नाही, तरी इकडं का कोणी दक्ष घेतले नाही। ते